नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातून येते ब्रेकिंग न्यूज. आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजप नेते विजय चौधरी पोलिसांच्या ताब्यात. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप. ॲट्रॉसिटी गुन्ह्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य असलेले ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते विजय चौधरी यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात डॉक्टर हिना गावित यांचे बंधू रोहन गावित यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. कथित ऑडिओ क्लिपमध्ये डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यासह विविध ठिकाणी विजय चौधरी यांच्या अटकेची मागणी करत निवेदने सादर करण्यात आली होती. याचप्रमाणे मंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे त्या क्लिपमधून व्हायरल झाले आहे. त्यामुळे महिलांविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषेत वक्तव्य करणाऱ्या या भाजपच्या नेत्याविरोधात जिल्हाभरातून तसेच जिल्हाबाहेरून देखील अटक करण्यासाठी आंदोलन तसेच निवेदनं सादर करण्यात आली होती. या अनुषंगाने कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी कारवाई करत धुळे येथून विजय चौधरी यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार.